आणि यानंतर बातमी आहे फडणवीसांनी केलेल्या एका खुलाशाबाबत। राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं। संघाच्या समन्वय बैठकीमध्ये फडणवीसांनी हा खुलासा केलाय। तर आगामी विधानसभेतही अजित पवारांसह महायुती म्हणूनच पुढे जाणार असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। तिकीट वाटपात भाजपा मोठ्या प्रमाणात भाकरी फिरवणार असल्याचे संकेत फडणवीसांनी समन्वय समितीच्या बैठकीत दिले। तर फडणवीस नेमकं काय म्हणालेले आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजप सर्वात मोठा पक्ष तरी एकट्याच्या मतांच्या टक्केवारीवर सत्ता शक्य नव्हती। शिंदेंना सोबत घेतलं तरी लोकसभा विधानसभेसाठी गणित जुळत नव्हतं। त्यामुळे अजितदादा यांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला। पण मतं ट्रान्सफर न झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत फायदा झाला नाही। शिंदे अजित पवार यांना एकत्र घेऊन सरकार अनेक महत्त्वाच्या योजना राबवत आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुका सोबतच लढणार आहोत असं फडणवीसांनी आज स्पष्ट केलंय।